नमस्ते, मी श्रुतेश दीपक पाटील. मी आज एक होता कारवर या पुस्तकातील एक छोटासा उतारा सादर करणार आहे. या पुस्तकाचे लेखिका आहेत वीणा गवाणकर. धडा पहिला, मेरीचं पोर. ए चल, उठतोस की येऊ मीच तिकडे. मोजेस बाबांची दंबाज हाक ऐकून ते काळं बारकं पोर दचकून उठलं. अजून पुरतं उजाडलंही नव्हतं, पण मोजेस बाबाला कुठला तेवढा धीर. तुझ्या एवढी पोरं बघ कशी धार काढतात, गुरं राखतात, कोंबड्या डुकरांची देखभाल करतात, पण तुझे असले काळ्या मुड्यांचे हातपाय आणि असलं मुखतोंड, काय होणार तुझं ते देवास ठाऊक. नका हो असं करवदू. सुजनबाई आपल्या नवऱ्याला मोजेसला चुचकारत म्हणाली. केवढंसं पोर ते, काल दिवसभर काम करून थकलंय, पण मला शेतात कोण मदत करेल. खिशात ना पैसा नाडका, लागवडही नीट झालेली नाही. अशा आळसानं उभ्या पिकाची नासाडी व्हायची. मोजेस बाबा कुरकुरले. काही काळजी करू नका, ईश्वर कृपेनं सारं ठीक होईल. अहो, हा दुबळा पोर सुद्धा बघा काही दिवसांनी कसा ठणठणीत होईल तो. हो, होईल होईल. एक घोडा होता, तो या पोरापायी गमावला.